सर्व उपस्थितांचं स्वागत करतो. प्राचीन भारतीय ऋषी परंपरा याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या दिवशी महर्षी तुकाराम चरित्र आपण पाहिलं, दुसऱ्या दिवशी महर्षी वशिष्ठांचं चरित्र पाहिलं, त्यानंतर महर्षी कृष्णजींचं चरित्र पाहिलं. अशा द्वितीय चरित्रानंतर आज महर्षी अत्रींचं चरित्र सांगण्यासाठी त्यांचे प्रवर्तक नारायण श्री विजयराव देशपांडे त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्री बालाजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा व आपलं व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद गिरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद गिरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद. मुनि पूजित गोविंद भूमि यज्ञपद गोविंद विकुंठ विरक्त गोविंद वेंकटगिरिहित गोविंद. श्री विजयराव देशपांडे स्वागत करण्यासाठी मी मंडळातर्फे श्री आनंदराव देशपांडे सरांना त्यांनी लक्ष देऊन त्याप्रमाणे स्मृतिचिन्ह देऊन श्री विजय देशपांडे सरांचं या ठिकाणी स्वागत करा. विजय गोविंदराव देशपांडे यांचं शिक्षण आहे एम ए इंग्लिश BA आणि पत्रकारितेची पदवी आहे. साहित्य वाचनाची अत्यंत आवड असणारा व्यक्तिमत्व म्हणजे विजय देशपांडे. विविध वृत्तपत्रात स्तंभलेखन सुद्धा यांचं प्रसिद्ध आहे. साहित्य विषय संगीत सभा आणि सामाजिक कार्यक्रमांचे गेल्या 28 वर्षांपासून निवेदक म्हणून कार्य करत आहे. दगडूशेठला एक मोठा कार्यक्रम झाला त्यासुद्धा त्यांचं सुद्धा निवेदन करण्याची संधी श्री विजयराव देशपांडे यांना मिळालेली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्रोत्यांशी संवाद साधतात. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, कवी मंगेश पाडगावकर, गीतकार कवी लेखक प्रवीण दवणे यांच्या प्रकट मुलाखती सुद्धा सरांनी घेतलेल्या आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. शिक्षक प्राचार्य म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचे लोकप्रिय शिक्षक ही सगळ्यात महत्त्वाची पदवी असते शिक्षणासाठी. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व श्री विजय देशपांडे आहेत. आणि आपल्या श्रावण मास प्रवचन मालिकेचा संदर्भ घ्यायचा आला तर अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी या सुद्धा व्याख्यान केलेलं आहे. आजचा विषय आहे महर्षी अत्री. आपल्याला सगळ्या ऋषींची नावं थोडेफार परिचय माहीत आहे. अत्री म्हटल्यावर आपल्याला दत्तात्रयाचं नाव आठवतं. दत्तात्रयांचे वडील अशा अर्थाने अत्रींचं आपल्याला उल्लेख आढळतो. अत्रींचं जे कार्य आहे, अत्रींचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला उलगडून दाखवण्यासाठी मी यांच्या प्रवचनकारांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषय प्रतिपादनाला सुरुवात करावी. आसमंतातील साऱ्या सचवती स्थानादेवता लक्ष्मी व्यंकटेश श्री बालाजी सर्व जाणकार गुणकार सर्वोत्तमांचा आशीर्वाद देतो. आणि या निमित्ताने मला विषयाव्यतिरिक्त एक दोन गोष्टी ज्या बोलत आहेत त्या विषयासमोर विषयावर हात घालण्यापूर्वी बोलतो की आम्ही आमच्या संस्कृतीत जर खूप तळमळीने बोलत असतो. जेव्हा हा विषय दिला तेव्हा लक्षात आलं की या विषयावर फार थोडी माहिती, ज्याला आपण आंतरजाल म्हणतो, इंटरनेट म्हणतो, त्या इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. आज आपण किंवा गेल्या 5 तारखेपासून ज्या विश्वाबद्दल बोलतोय ते विश्व या पृथ्वीच्या पलीकडलं कुठलं तरी विश्व असावं असा माझा ठाम विश्वास आहे. कारण पृथ्वीच्या जन्माला फार वर्ष झालेले नाही. आणि जेव्हा मग आम्ही इंद्र, मनु, चित्रगुप्त हा विषय जेव्हा बोलतो तेव्हा हजारो वर्षांनंतर
म्हणजे काही कोटी वर्षांपूर्वी मानवी स्वरूपात अशा काही शक्ती विश्वात वावरत होत्या, ज्याची माहिती आमचीच आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून परकीयांनी भारतावर आक्रमण करून 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 त्यांच्याजवळ नसलेलं ज्ञान हे आमच्याकडे फार पूर्वी उपलब्ध होतं असं सांगून एक प्रकारे आपल्या संस्कृतीचं उपवर्धन केलं. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या समारंभाचं, या सोहळ्याचं, या आयोजनाचं महत्त्व जर काही असेल तर त्यानिमित्ताने प्रत्येकाला आपल्या संस्कृतीत एक समुद्राचा एक थेंब एवढी जरी माहिती मिळवता आली त्या दृष्टीने मी या विचारमालेकडे बघतो. महर्षी अत्री जेव्हा विषय मला देण्यात आला तेव्हा मला माझ्याकडे फक्त 2 पानं अवेलेबल, छापी 2 पानं. ते अगदी मन लावून वर्ग 5वा असा विद्यार्थी वाचत असेल तर हार्डली 10 मिनिटात संपतात. म्हणजे एका दिवशी 3 ऋषी घ्यायला हरकत नाही, इतकी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. दुर्दैवाने आपण काय करतोय, आपण त्याला जे पॅरामीटर्स लावतोय ते आपल्या भौगोलिक परिस्थितीचे पॅरामीटर्स लावतोय. मग चित्रकूट कुठे ते इथे, मग मलयगिरी म्हणजे कुठं हा, मग हिमालय म्हणजे कुठं हा. कदाचित ज्याच्यापेक्षा वेगळं विश्व हे आमच्या संस्कृतीला माहीत होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करतोय. हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इंटरप्रिटेशन आहे, कारण खूप शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक वक्ता जी उपलब्ध माहिती आहे त्यात आपली भर घालून ते जास्तीत जास्त योग्य प्रकारे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय, त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे जे विचार आहेत ते कदाचित कुठे ग्रंथी झाले नसतील, कुठे कागदावर म्हणले नसतील, पण एकूण महर्षी अत्रींचं जीवनचरित्र पाहताना मला जी विशुद्ध व्यक्ती कळली ती मांडण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न करतो. आता आपण मनु हा विषय नेहमी येतो. राजकारणात मनु म्हणजे इतकं लोकप्रिय कॅरेक्टर असते. भारतीय राजकारणात मनु इतकं लोकप्रिय कॅरेक्टर असते. कोणता मनु? आमच्या संस्कृतीत एकूण 14 मनु सांगितलेले आहेत. 14 मनुंचे त्यांच्या काळातले 14 इंद्र आणि त्या 14 इंद्रांचे स्वीय सहाय्यक, सेक्रेटरी किंवा अकाउंटंट ज्याला म्हणतो ते 14 चित्रगुप्त. म्हणजे एकच चित्रगुप्त विश्वाच्या सुरुवातीपासून हिशोब करत आहे असं नाही आहे. कारण राजकारण बदललं, मुख्यमंत्री बदलला की त्याचा खाते सचिव बदलला. ही परंपरा पूर्वीपासून चाललेली आहे. आणि मन्वंतर आपण म्हणतो, मन्वंतर म्हणजे एका मनुपासून दुसऱ्या मनुपर्यंतचा काळ, तो काळ साधारण 30,62,02,000 वर्ष आहे असं म्हणतात. मग असे 14 मनु जर आपण केले, हिशोब केला तर 30 कोटी गुणिला 14 जो हिशोब होईल तिथून आमच्या संस्कृतीचा प्रारंभ झाला असं म्हणायला हरकत नाही. आपण त्याला थोडं लहान करू, 3 कोटी करू, अजून लहान करू 30,000 करू, अजून लहान करू 3,000 करू. 3,000 गुणिले 14 इतके वर्ष तर आमच्या संस्कृतीचा प्रारंभ होऊन झालेला आहे. ज्यावेळी जगात कुठलीही सो कॉल्ड सिव्हिलायझेशन म्हणजे नागर संस्कृती, मीराबाई म्हणजे नाही, मीराचे प्रभू गिरीधर नागर म्हणजे जो वेल कल्चर, जो वेल मॅनर्ड आहे, जो वेल सिव्हिलाइज्ड आहे. आम्हाला सिव्हिलायझेशन, आम्हाला जी संस्कृती माहिती आहे ती 4,500 वर्षापूर्वी मोहनजोदडो आणि हडप्पा जी पाकिस्तान बांगलादेश कुठेतरी सीमेवर सापडले, तिथून आमची संस्कृती सुरू होत आहे. त्याच्या आधी आमचा देश किती महान होता, परंपरा किती महान होती हे मांडण्यासाठी थोडक्यात प्रयत्न करतो. वैवस्वत नावाचा मनु होता, वैवस्वत नावाचा इंद्र होता, 5वा इंद्र. म्हणजे त्याच्यापूर्वी 30 कोटी वर्ष जर म्हटले तर 4 इंद्र होऊन गेलेले आहेत. म्हणजे 120 कोटी वर्ष होऊन गेलेले आहे वैवस्वत मन्वंतराला. आणि एकूणच जगाची रचना तर पृथ्वीच्या अतिशय ओरिजिन, अतिशय सुरुवातीचा भाग आहे. जेव्हा कुठली संस्कृती डेव्हलप झाली नव्हती, कोणालाही नावं नव्हते, अनेक इंद्र आहेत, अनेक मनु आहेत. अत्रीचे 2 उल्लेख आहेत. म्हणजे अत्री नेमका कुठला हाही प्रश्न आहे. असं जेव्हा सगळं आहे तेव्हा या सगळ्या भावनांचा आपण मानवी भावभावांशी, मानवी विचारांशी किंवा मानवी संस्कृतीशी संबंध जोडू शकतो. अनेक आपण जेव्हा पूजा पुराण वाचतो तेव्हा अनेक संत महात्मे हे अयोनी जे जन्माला आलेले,
म्हणजे कुठलाही योगी संभव नव्हता, कसं शक्य? आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की त्या काळी हे शक्य होतं. त्याच्यानंतर त्यातलं पावित्र्य संपत गेलं, त्याची महत्ता संपत गेली आणि हळूहळू सगळं जे मानसिक, जे अधिभौतिक, जे अधिदैविक पातळीवर होतं ते सगळं हळूहळू शारीरिक पातळीवर होतं. आणि आज जे आम्ही बघतोय ते फक्त फिजिकल, शारीरिक एवढ्यापुरती मर्यादित होतं. मग जेव्हा वैवस्वत मन्वंतराला संपन्न व्यक्ती अतिशय, हा तर कुठल्याही काळाचा भाग आहे की संपन्न व्यक्ती अतिशय ऐश्वर्यात उपभोग जीवनाचा घेत आहे आणि ज्ञानी माणसं हे ज्ञानात रत झालेले. त्याचे वेगळं काय सांगितलं? यात अडचण अशी आहे की हे ज्ञानी माणसं नेहमीच सत्तेपासून दूर असतात. ते आत्ममग्न असतात, आत्मानंदात लीन झालेले असतात आणि त्यामुळे त्यांना सत्तेशी काहीही घेणं नाही. म्हणून ज्याच्या हाती झोपडी तो का नाही, ज्याच्याकडे शस्त्रसंपन्नता, ज्याच्याकडे ताकद, ज्याच्याकडे जास्त सीट्स तो राजा. हे आज नाही, तेव्हापासून हे चालत आलेलं आहे. त्यावेळी सामान्य माणूस तुमच्या त्यासारखा आजच्या प्रमाणे झोपडत होता. त्या काळात प्रजापतीने एक यज्ञ केला, त्रिसंवत्सर यज्ञ. संवत्सर म्हणजे 1 वर्ष. दर 3 वर्षाने त्या काळी, तर त्या काळात 1 वर्ष म्हणजे 365 दिवसाचा होता. याचा कुठलाही पुरावा नाही. त्या काळचं वर्ष त्या कालगणनेत जे घडले, जे काय असेल ते त्या कालगणनेत त्रिसंवत्सर यज्ञ होता. यज्ञाला सगळ्या देवी देवता सगळ्या आलेल्या, कारण ही सृष्टी आपण निर्माण केलेली आहे. सृष्टीची निर्मिती झाली आहे, पण ही निर्मिती अखंड राहण्याकरता त्याच्यात एक संस्कार आवश्यक, एक सिस्टम लावणं आवश्यक आहे. कुठेतरी काहीतरी तुम्हाला मूलभूत पायाभूत सुविधा आणि काही जगण्याकरता लागणारे नियम हे दिल्याशिवाय हा विश्वाचा संसार असाच अबाधितपणे चालू राहणार नाही, हे त्यांनाही माहीत होतं. आणि मग अशा वेळी जी चर्चा चालू होती, एक लक्षात घ्या, अनेक संत चरित्र ईश्वराच्या कथा आपण वाचतो. काम, क्रोध, मोह, मत्सर ह्या सगळे षड्रिपूपासून कोणीही सुटलेला नाही. ज्याच्यात याचं प्रमाण अत्यल्प तो माणसापेक्षा श्रेष्ठ, किंवा जो हे सगळे आवेग रोखू शकतो तो आपल्या दृष्टीने ईश्वरी होता. ऐकायला कदाचित थोडंसं ऑड वाटेल, पण जेव्हा आपण या सगळ्या कथा वाचतो तेव्हा हे लक्षात येते की त्या चर्चेमध्ये की आता ही सिस्टम लावायची, एकूणच नवीन विश्व निर्माण केलं आहे, पण आता त्याला सुचारू पद्धतीने चालवण्याकरता जे नीती नियमांची गरज आहे ते बनवणार कोण? मग सर्व ईश्वरांची सभा करून सगळे बसलेले आणि त्या साक्षात वाग्देवी बसलेले. वाग्देवी म्हणजे वाणीची देवता, संगीताची देवता सरस्वती बसलेली. अप्रतिम लावण्य, अप्रतिम बोलण्यात गोवा, प्रत्येक शब्दामध्ये एखादा स्वर असा खरं षड्ज एखादा ऋषीने गावं, इतकं सुंदर गोड भाष्य. आजूबाजूची वर्णन ती देवता तिच्या त्या बोलण्यावर, तिच्या बुद्धिमत्तेवर आणि अजून महत्वाचं तिच्या त्या सौंदर्यावर बोलायचं. ज्ञानाची देवता आहे. तिला एवढं तर कळत असेल की आपल्यावर युद्ध कोण कोण झालं, त्यांच्या एक्सप्रेशन्स वरून. ती तासाभराची मीटिंग होती गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची, एखाद्याचं मीटिंग आठवड्याने निघून गेले बा. वर्षानुवर्ष चालत असलेला हा ज्ञान यज्ञ आहे. मग तिच्या असं लक्षात आलं की प्रजापती हा एकटा आहे जो गंभीर आहे, जो फक्त ज्या विषयाशी आपण बोलतोय त्या विषयावर अतिशय सिरियसली त्याच्यावर विचार करतो. बोलता बोलता सरस्वती म्हणाली, स्त्री ही अशी एक वेल आहे की जिला आधाराला कुठल्या तरी महावृक्षाची गरज असते. मग स्वाभाविकपणे मी महावृक्ष आहे हे दाखवण्याकरता चढावट झाली. प्रजापिता मात्र शांतपणे बसले. सरस्वतीच्या लक्षात आलं की हा एकच माणूस आहे जो अढळ आहे, जो महावृक्षाप्रमाणे कधीही न हलणार. आणि मग सरस्वतीने मनात ही इच्छा जाहीर केली
आपण माझ्याशी विवाह कराल. याची दुसरी एक बाजू कथा अशी सांगितली जाते की चर्चा करता 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 प्रजापती सरस्वतीला म्हणाले, तुझं रूप लावण्य, गोडवा आवाजातला, तुझी विद्वत्ता मी तुला काहीच देऊ शकत नाही, कारण तुझ्याकडे नाही असं काहीच नाही केला. तुम्ही प्रजापिता म्हणून तुला मी काय देऊ. तेव्हा सरस्वती म्हणाली, द्यायचंच असेल आयुष्यावर त्याचा आधार आहे. आणि अशा रीती प्रजापिता आणि देवी सरस्वती वाग्देवी यांचा विवाह झाला. आता दोनही निर्मितीचे म्हणजे त्याला आपण निर्मितीचा अत्युच्च भोग, विद्वत्तेचा ज्ञानाचा अत्युच्च भोग, असे दोन जीव जेव्हा एकत्र येतील त्यांच्या पोटी येणारी संतती ही तुमच्या माझ्यासारखी सामान्य निश्चितच नसते. कारण शेवटी जगाचा सांभाळ प्रश्न जगाचा आहे. जे विश्व निर्माण केलं त्या विश्वाचा सांभाळ करण्याची जबाबदारी कोणी घेणार असेल. आणि त्याच्यातून महर्षी अत्रींचा जन्म झाला. वर्णन आपण म्हणतो की या जगामध्ये त्रिदोषरहित कोणीच नाही. किंबहुना वेदांमध्येही 3 दोषांचं वर्णन, वेदही त्रिदोषरहित नाही. म्हणजे नाही, अमर, ज्याला मृत्यू नाही असा, अविनाशी, अविनाश, ज्याचा विनाश होत नाही असा, अभोगी, जी बोलत नाही अशी, म्हणजे नसलेला, ज्याला या 3ही गुणांचा विकार नाही, जो या 3ही गुणांपासून पलीकडे गेलेला आहे तो म्हणजे अत्री. अत्री म्हणजे काय? 3ही दोषांच्या पलीकडे गेलेला, ज्याला भौतिक जगाशी काहीही घेणं देणं नाही असा तो अत्री. अत्रीने आपलं कार्य सुरू केलं, वय वाढत गेलं, अत्रीने आपलं कार्य सुरू केलं. त्या काळात महर्षी अत्रीचे फॉलोअर्स खूप होते, ज्याला अत्रीकुल म्हणतात. की अत्रीचा विचार समाजाबद्दलचा जो विचार होता की फर्स्ट सोशल रिफॉर्मर वन हू थॉट ऑफ द वेलफेअर ऑफ द सोसायटी. समाजाच्या विविध घटकांना एकत्र घेऊन चालणारा जर कोणी असेल तर तो पहिला जर पुरुष असेल आपल्या संस्कृतीला तो महर्षी अत्री. ओरिएंटल लिटरेचरमध्ये जे काय सांगितलं असेल, पौरात्य जे काय सांगितलं असेल, पाश्चिमात्य काय सांगितलं असेल, पण आमचं पौरात्य साहित्य जे सांगते ओरिएंटल लिटरेचर त्यात समाजाचा सर्वंकष समाजाच्या हिताचा विचार करणारा जर पहिला पुरुष कोणी असेल तर तो महर्षी अत्री. आर्यमानस नावाचा एक सहकारी होता जो अत्रींच्या विचारधारेने अतिशय प्रभावित झाला आणि त्याचा मुलगा शवासव यांनी एका राजकन्येशी विवाह केला. त्यामुळे काय झालं की लोकसत्ता आणि राजसत्ता, नुसती लोकसत्ता असून चालत नाही. शेजारच्या देशात आपण बघतोय सगळ्या लोकसत्ता आहे, राजसत्ता ढासळलेली आहे. दिवसा डवळ्यात चोऱ्या, खून, मारहाण सर्वच. नुसती लोकसत्ता पुरेशी नाही, एक नेता पाहिजे. लोकसत्तेला एक नेता आवश्यक आहे, पण त्या नेत्यावर सज्जनांचा अंकुश असणं आवश्यक आहे. निरंकुश नेता हा समाजाला नेहमी लागत असतो, जे आम्ही पहिल्या दुसऱ्या महायुद्धात ऐकलेल्या वाचले. आर्यनाथचा मुलगा शवासव जेव्हा त्या राजपुत्राशी विवाह करतो आणि पूर्ण अत्रीकुलाचा विचार किंवा महर्षी अत्रींचा विचार संपूर्ण भारतभर, त्या काळचा जो भारतखंड असेल भारतभर जेव्हा हा विचार मांडला जातो त्याकाळी राजसत्तेला हे लक्षात घेणं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर विचार करतो वसुदेव बळवंत फडकेंनी उठाव केला. किती लोक सोबत होते? कोळी, रामोशी, काही आदिवासी, ते 30-40 लोकांचा टोळी घेऊन त्यांनी स्वतंत्र लढ्यात सहभाग घेतला. लोकमान्य टिळकांनी जेव्हा जनमानस पेटवलं तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढा, देशाचा स्वातंत्र्य लढा झाला. लोकांपर्यंत तुम्ही गुलाम आहात हा विचार पोहोचवणारा कोणीतरी लागेल ना. गुलामगिरीचा इतिहास हा फक्त भारतात नाही आहे. अमेरिकेमध्ये स्पार्टाकसपासून सुरू झालेला गुलामगिरीचा इतिहास शेवटचा गुलाम होता बराक ओबामा जो राष्ट्राध्यक्ष झाला. जॉर्ज वॉशिंग्टन नावाचा फार मोठा शास्त्रज्ञ होता, ज्याला स्वतःचं नाव होतं,
ज्या मालकाने त्याला पाहिजे त्यांनी 17 वर्षांनी दिलेलं आहे. गुलामगिरीचा इतिहास फक्त भारताचा नाही, गुलामांना जागरूक करणाऱ्या माणसाची, एखाद्या द्रष्ट्याची, एखाद्या समाजाभिमुख माणसाची जोपर्यंत नजर त्या समाजावर पडत नाही तोपर्यंत तो समाज जागरूक होतो. महर्षी अत्रींनी जर सगळ्यात पहिले काही काम केलं असेल तर राजसत्ता ही निरंकुश आहे. राजसत्ता आवश्यक आहे, कारण राजा आवश्यक आहे. तो लोकशाहीतला असेल किंवा राजशाहीतला असेल, जो समाजाचं हित करतो तो राजा समाजाला आवश्यकच आहे. पण त्या राजसत्तेवर कुठला तरी सज्जनाचा एक अंकुश असला पाहिजे. निरंकुश राजसत्ता ही नेहमी सामान्य लोकांच्या विरोधात जाते. अत्रींनी प्रखर लेखन केलं. मी थोडासा स्वतः साहित्याचा विद्यार्थी समजतो, कारण मी भाषाविषयी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यातनं मला किती कळलेलं मार्क्स म्हणून तुम्हाला कळेल. पण मी अत्रींच्या रचना साधारण काव्याचीच क्वालिटी म्हणून त्याच्या अत्रींनी जी स्तोत्र लिहिली, जी सूक्त लिहिली, त्याच्यामध्ये ऋग्वेदाच्या 5व्या मंडळात, 5वं मंडळ म्हणजे ऋग्वेदाचा 5वं पुस्तक 5वा खंड जे असेल त्याच्यामध्ये 87 पैकी 13 सूक्त 13 रचना या अत्रींच्या आहेत. आणि ही सगळी सूत्र त्या काळची जी पुढे संस्कृत प्रचाराची भाषा होती, कदाचित कारण समाज बदलला की भाषा बदलत जाते. एकेकाळी इंटरनेट हा शब्द 25 वर्षापूर्वी नव्हता, 20 वर्षापूर्वी नव्हता. आज आम्ही सहजतेने वापरतो. मोबाईल रिचार्ज शब्द 40 वर्षापूर्वी नव्हतो. जो आता समाज बदलत गेला, समाजाच्या दर्जा बदलत गेलाय, तर समाजात नवीन नवीन शब्दाची फरक पडत जाते. कारण ती समाजाची गरज असते. बिकॉज लिटरेचर इज द रिफ्लेक्शन ऑफ कंटेम्पररी सोसायटी. सामाजिक समाजाचा आरसा म्हणून आम्ही साहित्याकडे पाहतो. तत्कालीन समाज व्यवस्था जी होती त्या काळात जे संस्कृतची भाषा अत्रींनी वापरली, त्याच्यामध्ये जे सूक्त आहे ते अतिशय मधुर आणि कूट रचना आहे. कूट रचना आपल्याला काय कोड्यांच्या स्वरूपाला माहिती, कोड्यांच्या स्वरूपात भाषाविद, भाषेचा तज्ञ, भाषेला ज्या लवचिकपणे भाषेशी कळतो तसे अत्री आपल्या सूक्तांमध्ये भाषेशी कळत आहे. आणि मग एका वेस्टर्न पोएटने कवितेच्या व्याख्या सांगितल्या की ते 3 निकष असले पाहिजे. फर्स्ट इज इट मस्ट बी लेक्सिकल. लेक्सिकल म्हणजे काय की त्या सिद्धांत कुठला तरी असला पाहिजे. नुसता राईम स्कीम आहे व हा आला आणि तो गेला म्हणून कविता होत नाही. तर एक विचार असला पाहिजे, एक सिद्धांत असला पाहिजे. इट मस्ट बी सिंटॅक्टिकल. त्याच्यामध्ये मांडणी ही तितकीच प्रभावी असली पाहिजे. म्हणजे पहिले विचार असला पाहिजे, मांडणी असली पाहिजे, आणि सगळ्यात शेवटचा आहे इट मस्ट बी मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजी म्हणजे काय सांगतो, द स्टडी ऑफ द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द वर्ड्स. जर कवितेचा साहित्याचा अभ्यास करणारा माझ्यासमोर कोणी बसला असेल तर प्रासादिक रचना ज्याला म्हणतो की त्या शब्दांना अंतर्गत एक लय आहे, त्या शब्दांना अंतर्गत एक नाद आहे. इतकं नाद मधुर लेखन महर्षी अत्रींनी केलं. हे फक्त निसर्गाचा वर्णन होतं का, फक्त पर्जन्य सूत्र होतं का, किंवा ईश्वराला माझ्या दोघं पोटाची सोय तर इतकं होतं का. त्याची पुढे जो म्हणतो ज्ञानेश्वरांनी विश्व प्रार्थना केली बसायला की सगळ्या जगाला सुरू ठेवू, आणि जे इतकं पिढ्या त्यांना काय करायचं, जे काहीच काम करत नाही त्यांनी सुरू ठेवू. का तो मेरा पडा तर ठीक आहे ना. पण जे काहीच करत नाही, जे मामा मार्गाने पैसा कमावं त्यांनाही सुखी. मग जो सरळ मार्गाने पैसा कमवतो आहे, जो अतिशय सज्जनपणे जीवन जगतो आहे, त्यालाही तेच सुख आणि दुष्टालाही तेच सुख. मग सुष्ट काय म्हणेल, मी काय सांगतो, जर तो वाईट वागतो, जेवढं मला मिळते, मी दिवसाला 10 तास अभ्यास करतो, मला 20 पैकी 20 इंटरनल मिळतात. माझा मित्र वर्षात 2 वर्षातून शाळेत एखादा महिना येतो, त्याला 20 पैकी 20च. मी तरी शाळेत जाऊन लागतो. अत्रींनी सांगितलं नाही, हे नाही असं नाही करत. महर्षी अत्रींनी ज्या रचना केल्या, जे सूक्त गायले, ज्या प्रार्थना केल्या, त्यांना म्हणजे दुसऱ्याचं निर्धारण यांना अंधकारात ठेव, यांच्यावर सुखाची किरण पडता कामा नये. मग ते पुण्यात आपण पुढे बघू. समाजात 2 प्रकारचे लोक असतात. आपण मगाशी बघितलं, एक भोगप्रधान आहे, दुसरे ज्ञानप्रधान आहे. आणि ज्ञानप्रधान लोक हे नेहमी निवृत्ती प्रधान असत. आम्हाला काय करायचं, तर शेजारी सुरू देतो मला काय. अरे पण तो शेजारी सुरू येऊ शकतो, माझ्याकडे येऊ शकतो ना. म्हणजे शेजारी किंवा राहून मी अंदमान निकोबार पडतो असं तर नाही आहे. जर माझ्या घराच्या बाजूला चोरी होऊ शकते, माझ्या घराच्या बाजूला दरोडा
शकते हे मानणं इज कॉल्ड एज प्रॅक्टिकल विस्डम. प्रत्यक्ष जीवन जगताना हा विस्डम, हा शहाणपण असला पाहिजे हे महर्षी अत्रींनी प्रत्येक लेखनात मांडलेलं आहे. की तुम्ही समाजापासून दूर, तुम्ही विद्वान म्हणजे समाजापासून दूर राहू शकता का? ज्या समाजात तुम्ही राहता त्याच समाजात तुम्ही राहता. आणि म्हणून त्यांनी अत्रीसूक्त लिहून लोकांना भोगवादी समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय म्हटलं? स्तोत्र गाऊन धन कमवणारा. स्तोत्र म्हणजे गजानन महाराजांचा अध्यायामध्ये आठवणाच आहे, पण एक फार सुंदर अध्याय आहे की महाराज त्या लाकडी मंचावर बसलेले आहेत आणि समोर काही तो ब्राह्मणांचा समूह येतो आणि ते नैनन चिंतनची शस्त्र आणि नैनन गळती पावतावर फार छान प्रवचन करतात. महाराजांचा तो लाकडी ज्याच्यावर बसलाय ते पेटायला लागते आणि मग भास्कर महाराजांना, महाराज सांगा बसा गजानन महाराज समोर. तो नाही बघा, गजानन महाराज म्हणतात तर आत्मा अमर आहे, ते जागा भाऊच काढले नैनन गळती पावता, तो बसणं सुक्त पाठ करून पूजापोथी करून प्रत्यक्ष जीवनात याचं आचरण न करणारा माणूस असेल तर ईश्वरा तू त्याच्यावर कृपा करू नको. विश्व कल्याण नाही, विश्वातले जे चांगले आहे त्यांचं कल्याण करा. चांगलेपणाचं कल्याण होते हे जेव्हा वाईटांना लक्षात येईल तेव्हा ते चांगलेपणाकडे वळतील. नाही तर चांगले माहिती तर माहिती ज्ञानद्वेषी असणारा. म्हणजे आम्ही 10वी-12वी असताना माझ्याबरोबरची वर्तणूक आहे. काही लोक वर्षभर पुस्तकाची पानं शोधायची, गाईडची पानं शोधायची की नेमकं याचं उत्तर कुठे आहे. आणि काही लोक परीक्षेनंतर परीक्षकाचे पत्ते शोधायचे. आता लोकांनी सांगतेच मग हा तर ज्ञानद्वेषी आहे, त्याला ज्ञान मिळालंच नाही आहे, त्याला गुण मिळाले, मार्ग मिळालेले, ज्ञान नाही मिळालं आहे. मग असा ज्ञानद्वेषी असणारा, फक्त संसारात कर्ममान राहणारा, वाम मार्गाने पैसा कमावणारा यांच्या प्रती सहानुभूती नको. जे सत्सद विवेक बुद्धीने समाजाकरता चांगलेपणाने राहतात त्यांनाच तुझे आशीर्वाद दे, जे तुझ्या या एकूणच सिस्टमच्या विरोधात आहे. ईश्वराने जी प्रणाली आपण दिल्या त्या प्रणालीच्या विरोधात जर तुम्ही जात असाल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण नियम आहे ना. नियम जर आहे तर इंडियन पिनल कोड जर तुमच्याकरता महत्वाचा आहे तर ईश्वराचाही नियम तितकाच महत्वाचा आहे, किंवा तो जास्त महत्वाचा आहे. IPC म्हणून तुम्ही सुटू शकाल, तिथून सुटका नाहीये. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारा खऱ्या अर्थाने पहिला समाज सुधारक म्हणून मला महर्षी अत्री बोलवतात. ईश्वराबद्दल लिहिलंच, सुप्त लिहिलेलंच आहे. विद्वत्तेबद्दल प्रश्न नाही, पण आपली विद्वत्ता ही फक्त माझ्यापुरती, माझ्या मुलाबाळापुरती, माझ्या घरापुरती न ठेवता एकूणच अशी समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे की जिथे सर्व सूचना संत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्व म्हणजे तळागाळातले सगळे. आणि म्हणून एक आपल्याकडे साधारण कुंडली नंतर पाहिल्या जाते तेव्हा गोत्र कुठलं अत्री मोठं मडकाच्या म्हणजे सगळ्यांशी मैत्री. कारण सगळ्यांशी मैत्री असल्याशिवाय तुम्ही समाजातल्या विविध घटकांपर्यंत आपुलकी पोहोचू शकत नाही. तुम्ही श्रीमंत एलिट ग्रुपमध्ये राहत असाल, मोठ्या घरात राहत असाल तर गरीबाला तुमच्याबद्दल आदर असेल पण आत्मीयता असणार नाही. तुम्ही गरीब असाल तर तुमच्या ज्ञानाची किंमत असेल पण कुठेतरी अहंकार असेल की हा माझ्यापेक्षा छोटा आहे. जेव्हा तुम्ही सर्व समाजाला एका धाग्याने बोलता तेव्हा खऱ्या अर्थाने एक जीविसी समाज तयार होतो. हे कार्य महर्षी अत्रींनी केलेलं आहे. महर्षी अत्रींनी म्हणजे आम्ही जेव्हा इतिहास शिकतो तेव्हा 14 जुलै 1751 परीक्षा या चौकात 16 जुलैला गिलोटिनवर चढवला आणि तिथून स्वातंत्र्य लढ्याची, जगातल्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. खोटं हे तुम्हाला एवढंच माहिती, तुमच्या बुद्धिमत्तेत एवढंच माहिती म्हणून तुम्ही लिहिलं. 14 जुलै 1789 रोजी पॅरिसला 16 जुलैला फाशी दिली आणि जगातली पहिली स्वातंत्र्य चळवळ किंवा लोकांच्या लक्षात आलं की राजघराण्याच्या विरोधात जर जनशक्ती एकत्र झाली तर राजघराण्यात अभिषेक उठून टाकणं कठीण नाही आहे. पण हे त्या काळी अत्रींनी सांगितलं, राजाला सांगितलं मी तुला राजा मानत नाही, आम्ही तुला राजा मानत नाही, कारण तू
केवळ राजघराण्यात जन्माला आला आहे. तुझ्यापर्यंतच काय एक राजा म्हणून भोगविलासी जीवन जगतोय, राजा म्हणून समाजाप्रती असलेलं तुझं कर्तव्य तू जर पार पाडत नसेल किंवा समाजाला काय पाहिजे हे समजण्याची जर तुझी बौद्धिक क्षमता नसेल तर केवळ राजघराण्यात जन्माला आला आहे म्हणून आम्ही तुला राजा मानणार नाही. माझ्या मते लोकशाहीची पडलेली ही पहिली जगातल्या लोकशाहीची किंवा एकूणच राजसत्ते विरोधात बोलायचं आहे. त्या काळी ज्या काळी संपूर्ण समाज एकजूट झालेला नाही आहे, ज्या काळी कुठल्याही कम्युनिकेशनची साधन नाही आहे, त्या काळात अत्रीचे काय हाल झाले असते. तत्पूर्वी एक चांगली घटना घडली. महर्षी अत्रींचा विवाह योग्य म्हणून काय करायचं, कारण तोलामोलाचं कोणते लागेल. तोलामोल ठरवलं विवाह हा नेहमी अनुरूप लोकांमध्ये व्हावा. अनुरूप म्हणजे ज्याचे आचार विचार जुळतात तो अनुरूप. फिजिकल ब्युटी इज सेकंडरी पार्ट. ज्याचे आचार विचार जुळतात त्याचे संस्कार साधारण दोन घराचे सारखे आहेत. जे दोन मन एकत्र येऊ शकतात अशा मनांनी एकत्र येणं म्हणजे विवाह आहे. मग अत्रीम करता जर मुलगी पाहिजे तर ती इतकीच ताकदीची असली पाहिजे, तिच्याने ते गुण असले पाहिजे. कर्दम ऋषी आणि देवामुनी यांची कन्या होती अनसूया. आता मूळचे शब्दांमध्ये अनुसूया, अनसूया, अनुसया तीन पद्धतीने विचारला जातो. आता ही इतकी महान विदुषी होती. असूया केव्हा असते, माझ्यापेक्षा कोणीतरी शारीरिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे, बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे, आर्थिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे, सामाजिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असा जेव्हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स माझ्यात असतो, एक हीनत्वाची भावना असते, त्याच्याबद्दल मला असूया. ही स्वतःच इतकी महान विदुषी की हिला कोणाबद्दल असूया असं कारण नाही. आणि म्हणून असूया जिच्यात कोणाबद्दलही असूया नाही ती अनसूया. दुसरी गोष्ट सांगतात, कर्दम ऋषी मुलीचे वडील जरी महान ऋषी असले तरी आईशी वडील सांगतो मुलीला विचारावं विवाहाचं काय करायचं. पण अनसूया तुझ्याकडे अपेक्षा काय आहे. तिने विचारलं की माझी बरोबरी करणारा एक जण तरी या जगात निर्माण झाला आहे का. विषय सांगतो म्हणजे मीराबाईच्या वक्तव्य सांगतात की मीराबाई कृष्णाचं भजन गात 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 सोमक करून निघून घराच्या गेलेल्या लोकांना दुसऱ्या लोक चालत 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 गेली, नाचत नाचत गेली आणि गणेशाचे भाऊ ज्यांच्या दरबारात त्यांच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही, कार्तिक ऋषीच्या मंदिरात जात होती. दरवाजावर एक आणखी आढळलं, मीरा कहा जा रही हो, तिथे फक्त पुरुषांना प्रवेश आहे. मीरा म्हणाल आप कसे जा रहे हो. थोड़े इस धरती पे एक ही पूर्ण पुरुष है, मेरे तो मेरे घर को दूसरा लोग कोई तू कहाँ है. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास नाही, आत्मश्रद्धा, विश्वास डळमळीत होण्याची शक्यता असते. एखाद्या वेळी विश्वास कमी पडू शकतो, श्रद्धा कधीही डळमळीत होत नसते. इतकी स्वतःबद्दल श्रद्धा असलेली ती विदुषी जेव्हा कर्दम ऋषी अत्रींकडे गेले, सगळी चर्चा झाली आणि अनसूया आणि महर्षी अत्री यांचा विवाह झाला. अनुसूयाचं कौतुक काय बा, एवढं तिला जर स्वतःबद्दल वाटते ते गोष्ट अशी सांगितलं जातं. शांडिनी नावाची तिची मैत्रीण होती, अतिशय नावाची मैत्रीण विवाहित होती. मांडव्य नावाचे एक ऋषी होते, पण त्यांच्या वाईट वागण्यामुळे तत्कालीन राजाने त्यांना काहीतरी देहदंडाची शिक्षा सुनावली. अंधारातून देहदंडाकडे जाता शांडिनीचा धक्का मांडव्य ऋषींना लागला. त्यांनी ताबडतोब शाप दिला की उद्या सकाळी सूर्योदयाला तुम्ही व्हावशी. कुठल्याही
तिथे असायच्या ती अनसुयाकडे गेली. याची 2 वर्षाचे आपण एक भजन उपकरण 8-10 झालेले. अनसुया म्हणे काय म्हटलं, उद्याचा सूर्योदय तुझ्यापैकी पाहणार नाही. पण ठीक आहे. अनसुया म्हणते उद्या सूर्योदयच होणार नाही, उद्या सूर्योदयच होणार नाही. कॉन्फिडन्स, आत्मश्रद्धा म्हणजे म्हणतात आत्मविश्वासाच्या पलीकडची श्रद्धा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय नाही, पक्षी वाट पाहू लागले, प्राणी मात्र वाट पाहू लागले. कारण आपलं बॉडी ब्लॉक असते. पक्ष्यांना आराम, कोणाला आराम कळत नाही. त्याला माहिती की इतके तास झोप झाल्यानंतर आपल्याला काम द्यायचे. डेट पडेल बॉडी ब्लॉक. सायन्स सांगतं तुम्हाला की तुम्ही रोज सकाळी 5 वाजता उठायची सवय लावा, 31 दिवस सवय लावा, 22व्या दिवशी तुम्हाला आपोआप झालं ते, कारण तुमच्या बॉडीत माझा वेळ आराम नाही. पक्षी परेशान, माणसं परेशान, सगळे उठून त्रस्त झालेले. सूर्याने ईश्वराला सगळे ईश्वर अनसुयेकडे बाई काही करतो. यमाला आज्ञा केली की शांडिलीच्या पतीचा प्राण परत आणला तर सूर्योदय होईल. विनाकारण कोणीही इतका आत्मविश्वास दाखवत नसतो. एवढा विश्वास जो आहे तो कर्तृत्वाचा अभिमान आहे. आपल्या कर्तृत्वावर असलेला विश्वास आहे. मग अनसुया आणि महर्षी अत्रियांचा विवाह झाला. काही काळ अत्रींना अनंत अत्याचार राजा सहन करावा लागला. कारण राजा विरोधातच एल्गार मारला होता. अश्विनी कुमार यांना महर्षी अत्री गुरुतुल्य म्हणा, गुरुस्थानी नाही, पण अश्विनी कुमाराबद्दल महर्षी अत्रींना श्रद्धा होती. अश्विनी कुमार त्यांच्या मदतीला धावत आले. राजाच्या तळघरातून महर्षी अत्रींनी सुटका केली. दिवस जात राहिले. अचानक अमावास्या दिवशी दुपारी अंधारून आलेलो घाबरले पक्षी घरट्यात परत आले. काय झालं, हा काय झालं जग पुन्हा. महर्षी अत्रींनी सांगितलं की ती फारशी वेगळी घटना नाही. आज अमावास्या आहे आणि हे सूर्यग्रहण आहे. आपल्याकडे कसं आहे, 10वी पास झालेला सुद्धा किंवा 10वी 3ऱ्या-4थ्या प्रयत्नात पास झालेला सुद्धा MPSC वाल्याला चॅलेंज करू शकतो की हे खरंच बरोबर आहे. कारण प्रश्न विचारायला लोक झाले ना, बुद्धी उत्तर द्यायला लागतात. सायन्सचा माझा काहीही संबंध नाही, सायन्सचा माझा काहीही संबंध नाही, तरी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये जर एक प्रश्न मला माहिती असेल मी त्याला विचारू शकतो. त्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं, इंटरव्ह्यू बोलतो त्याने जर मला उत्तर मानलं, माझ्याकडे उत्तर नाही. प्रश्न विचारणं सोपं आहे. एकाने विचारलं मग सूर्यग्रहणात संपणार कधी? तुम्ही म्हणता क्षणकाळ काही काळ राहील, संपणार कधी? आता मी पुन्हा डोक्यात गणित केलं, इतके वेळानंतर ते संपवतो. अजून एक बोला, मग ही जर विशेष घटना नाही तर पुन्हा सूर्यग्रहण कधी होणार? जरी वारंवार होणारी घटना असेल 2-4-5 वर्ष एकदा, तर पुन्हा केव्हा होणार आहे? आता मी पुन्हा विचार केला आणि सांगितलं की या दिवशी त्यावेळी जे काय कालमापन असेल, या दिवशी पुन्हा म्हणजे आपल्या भूलोकावर सूर्यग्रहण होईल. सुभानू नावाचा स्वरभानू नावाचा एक असुर म्हणजे ज्याला असुर म्हणजे खऱ्यातच राक्षस असं माहित नाही, पण एक सामान्य माणसापेक्षा जी एक निगेटिव्ह मानसिकता असते, नकारात्मक मानसिकता असं असुर, त्याने मुद्दाम सूर्याला आचरण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा लोक अत्रीकडे आले. तू तर सांगितलं इतकी दिवसानंतर ग्रहणात आजच झालं, सूर्य तर मंद झालेला, काय करायचं? अत्रींनी जाणलं. इंद्राच्या मदतीने स्वरभद्र हक्कवार केला आणि सूर्याचा प्रकाश पुन्हा मिळवला. आता शेवटचे 20 मिनिटं म्हणजे कारण 2 मिनिट उशिरा सुरू झाला म्हणून त्यांना पुत्र प्राप्ती झाली. सोम, दत्तप्रभू आणि दुर्वास मुनी. एक मुलगा आहे याचा कुठेही उल्लेख सापडत नाही आणि अत्रेयी नावाची किंवा जिला अमला किंवा अशी 2 नावं एकत्र वाचायला आले. तिला अत्रेयी म्हणून करतो तशी तिचा उल्लेख परवा 2-3 याच्यात येऊन गेलेला कोणीतरी. सोम म्हणजे चंद्र. आता अत्रेयींनी पुत्र संपदा कशा प्रकारे मागितली आहे? कारण एक विचार
जर मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून सगळ्यांनी डाव्या बाजूने चालायचं, तर इथल्या 100 पैकी 99 लोक जातील, पण एक जण असं असं की नाही गेलं तर काय, ते करूनच पाहिजे. नाही काय ते कसं ना 2, 3, 4 पिढ्यांपर्यंत एखादा विचार पोहोचत नाही तोपर्यंत तो अंगवळणी पडत नाही. हे महर्षींना कळत नसेल. माझा विचार करणे वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, पुढच्या जगापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून मला पुत्रप्राप्ती हवी आहे. स्वर्ग सुखाची गरज नाही, स्वर्गातच राहत आहे. जे पुत्र नाही झाला पुत्री म्हणून स्वर्गात स्थान नाही, गरज नाही स्वर्गाची. कशा करता माझा विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून सोम म्हणजे चंद्र हा मनाचा आकार आहे. आमच्या लहानपणी आमच्या संस्कृतीने चंदा मामा म्हणतो. संस्कृती किती मोठी आहे. आम्ही चंदा मामा म्हणतो. चंद्राचा पुल्लिंग कारण तो अर्थींचा पुत्र आहे. वेस्टर्न कल्चरमध्ये ग्रीक मायथॉलॉजीमध्ये चंद्रवंशी आहे, तो स्त्रीलिंगी आहे, कारण त्याचं नाव जुना आहे LUNA. आणि म्हणून त्या माणसाला साधारण अमावस्या मानसिक धक्के बसतात, मनावरचा ताबा संपतो, विचित्र वागणं सुरू होते. त्या माणसाला मेडिकल सायन्समध्ये ल्युनॅटिक म्हणतात, अ पर्सन अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ल्युना. जो चंद्राच्या प्रभावाखाली आलेला आहे, म्हणजे जो आपलं मानसिक स्वास्थ्य गमावतो आहे. हे सगळ्यात मोठं काम काय, टू कंट्रोल युअर ब्रेन. तुमची मनोवस्था कंट्रोल करण्याचं काम जर कोणी केलं असेल. आणि म्हणून माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही, पण असं म्हणतात की ज्याचा चंद्र बिघडलेला आहे तो पुढे चालून मानसिक विकाराच्या आहारी जातो, आणि ज्याचा चंद्र अतिशय बलवान आहे तो सृजनशील कलावंत होतो. म्हणजे मी फार मोठा आर्टिस्ट, माझ्यासारख्या कोणी लिहित नाही, माझ्याकडे भाषण कोण येत नाही, तू नाही. तुझा तो बळ असलेला चंद्र तो पातळ आहे, तो पातळ नाही, त्याचा कमजोर असलेला चंद्र तो तुमच्याकडे माणूसच आहे. पहिलं काम तुमचं मन कंट्रोल करायचं. दुसरं आहे दत्त संप्रदायाच्या जन्माच्या 2-3-4 कहाण्या, तू कहाणी. आणि प्रत्येक आपल्या साहित्यात प्रत्येक परंपरेमध्ये या ज्या नंतर घुसवलेल्या कथाचा प्रक्षिप्त म्हणतात. म्हणजे घालील लोकांना वंदिनी चरण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या विविध काळातल्या रचना करतो हे आपल्याला माहितच असते. घालील लोकांना वंदिनी चरण हे तोमेव माता पिता तोमेव संस्कृत, मराठी संस्कृतमध्ये जेव्हा होतो काही पाहिजे आपल्याला आरती काळ चालू, हे कोणीतरी एका रिदम मध्ये एका वृत्तात त्यामुळे एकत्र आणलं. शेवटी हरे राम 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 हरे हरे याचा तोमेव माताचा हरे रामचा काही संबंध नाही. चालू दत्त संप्रदायाने काम काय केले असेल तर भक्ती मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग आणि ज्ञान मार्ग, चारही मार्ग तुम्हाला समजून सांगितले. म्हणजे अगदी स्वामी समर्थांबद्दल 16 अवतार तुम्ही पाहिले असेल तर स्वामी तोच जो अत्रींचा वारसा आहे. लक्षात घ्यायचा, वारसा अत्रींचाच आहे. वारसा काय आहे की मला इथे शासनावर सज्जनांचा अंकुश असला पाहिजे. स्वामी समर्थ अक्कलकोटला होते, मालुजीला जे बोलते स्वामीच्या दर्शनाला पालखी जेव्हा सगळं आले, दर्शनाला उतरले, स्वामींनी खाटपणे पुष्कळात मारली. हे सगळं जमा असेल तर तुझ्यासाठी कित्येक राजे मी बनवले आणि कित्येक खाली उतरवले आहे. हा गर्व आहे. भक्ती येत असतील तर माझ्यापर्यंत ये, अन्यथा येऊ नको. निरंकुश सत्तेला लावलेला हा अंकुश, सज्जनांनी लावलेला हा अंकुश आहे. अशी सज्जनांच्या हाती अंकुश असलेली सत्ता ही महर्षी अपेक्षा. जागृत तर स्तोत्र पाठ करून पैसा कमवणारा माणसाला कधीही सुख देऊ नको. स्वामी समर्थांच्याच कथेमध्ये उल्लेख आहे की अक्कलकोटामध्ये एक छोटासा दगड होता आणि तर ते गाणं देवी म्हणायचे आणि ती म्हणजे तिच्यामुळे रोग पसरते, तिच्यामुळे सगळं लहान बालक मृत्यूमुखी पडतात वगैरे 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 अशा कथा होत्या. सगळं जनमानस घाबरून गेलेलं आणि भीतीपुढे त्या गाण्याची ते पूजा करायचे. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटात आले, अक्कलकोटचं पूर्वीचं नाव प्रज्ञापुरात स्वामी समर्थ जेव्हा आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम काय केलं असेल त्या दगडावर जाऊन मलमूत्र विसर्जन सुरू केलं. लोकांच्या मनातली भीती काढली की अशी कुठलीही शक्ती नसेल, तुम्ही चांगल्या मार्गाने जा, ईश्वराला शरण जा, कुठलीही वाईट शक्ती तुमचा विनाश करू शकत नाही, तुम्हाला घाबरवू शकत नाही. अजून ते सांगितलंय.
दत्त अवताराच्या 16 अवतारात हेच सांगितलं आहे आणि 3रा अवतार आहे दुर्वास. माझं सगळ्यात चुकत असेल, माझं म्हणणं आहे महाभारत हे दुर्वासांमुळे झालं. पट्टे नाही पट्टे अजून पुढे 5 दिवस मिळणार कोणत्याही गोष्टी कार्यक्रम झाला कार्यक्रमापूर्वी दुर्वास हे नाव मला नाही आवडलं. कारण कुठलीही आई आपल्या मुलाचं नाव निगेटिव्ह ठेवत नाही. आई वडिलांचा असं समज असतो की जे नाव ठेवलं त्या नावाचा जो अर्थ आहे तसा माझा मुलगा किंवा मुलगी होईल. काही असतात विजय नावाची मुलं जाती धोरणाला बदललेलं असू शकतात, पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही. कोणीही आपल्यामुळे जर विनाश ठेवत नाही, अविनाश ठेवतात, मर ठेवत नाही, अमर ठेवतात. कारण ते अमर झालं पाहिजे ना. 5 झाले तिसऱ्या दिवशी गेला ठेवता ना अविनाश अपेक्षित नाही. आपली आणि अनुसयांनी जर नाव ठेवलं असेल तर दुर्वास, दुर्योधन, दुःशासन, दुःशाला आणि आयुष्यभर धर्मराज सूर्योधनच बोलत राहिला. कारण तो पॉझिटिव्ह होतो, तरी दुर्योधन कधीच म्हणत नाही. ही नावं मला वाटते तुमच्या वागण्यामुळे पडलेली. आता दुर्वासची माझ्या दिवशी 3 अर्थ आहे. वास म्हणजे गंध, ज्याच्या शरीराला तुझी दुर्गंधी येते तो दुर्वास. पडते जो रोज होम हवन केल्याशिवाय घराच्या बाहेर पडणार नाही, इतका प्रचंड मोठा उपवास, त्याच्या अंगाची दुर्गंधी येत असेल, उलट तपाचा सुगंध मिळवत असेल, दुर्वास येण्यामध्ये जास्त उजवून जात असेल. वास म्हणजे राहणे. जो दूरच राहिलेला चांगला तो दुर्वास. हे थोडंसं पटण्यासारखं राहणे. कारण दुर्वास आले आपल्या हातून काही चूक झाली तर शाप मिळण्याची शक्यता आहे. शक्यतो ते दूरच राहिले तर आनंदी आनंद. सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे ज्याचा वास, ज्याचं जीवन, ज्याचं जगणं हे तुमच्या माझ्याकरता दुर्बोध आहे, दुर्गम आहे, तो दुर्वास. आणि दुर्वासाला एकच ठेका दिला मग पूर्ण आयुष्यभराचा तर तू येत जा, भेटा त्याला शाप देत जा, मोकळा आला शाप दिला चांगला, आला शाप दिला चांगला. असा 2 शब्द सांगतो. शापाचा त्रास कमी करण्याकरता उशाप आहे. असं वराला अजून वर करण्याकरता उपर आहे नाही. म्हणजे उशाप आहे ही तात्पुरती दिलेली शिक्षा आहे. शाप हा परमनंट नाही. तुमच्या वर्तनात एखादी चूक झाली असेल, आपण नेहमी म्हणतो धर्म 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 धर्म. काय धर्म? धर्म म्हणजे काय? पोलाद हाताने वापरता येत नाही कारण ते कठीण असते. हा पोलादाचा धर्म आहे. 24 कॅरेट सोनं हातात घेतलं तर ठिसूळ असते, तुकडा पडतो म्हणतात काही धातू विसरावं लागतात. हा सोन्याचा धर्म आहे. पाणी हे प्रवाही असते, वाहत जाणे हा पाण्याचा धर्म आहे. माणूस स्खलनशील आहे, स्खलनशील असणे हा माणसाचा धर्म. म्हणून अतिरिक्त म्हणतात पुढे हेही म्हणतात ज्याला क्रिमिनल सायकोलॉजी म्हटलं जाते किंवा क्रिमिनॉलॉजी म्हणून हा एकूण इंग्रजी साहित्यात किंवा त्या क्षेत्रात वर्तुळातील आपण क्राईमच्या की जन्मजात कोणीही पापी नसतो, दोषी नसतो. एखाद्या अनावश्यक त्याच्याकडून पाप होते आणि म्हणून त्याला दोषी धरण्यात अर्थ नाही. मान्य हे तू समोर आला का? हे आयपीसी सांगत आहे का? नाही, हे महर्षी सांगितलं की माणूस जर स्खलनशील आहे, हा माणसाचा धर्म आहे, तर त्याला जर पश्चाताप होत असेल, तो जर प्रायश्चित्त घ्यायला तयार असेल तर त्याला त्या पापातून मुक्ती मिळण्याचाही मार्ग आहे. पण एक खून करायला सॉरी म्हणायचं हे लॉजिकली पटत नाही. मग खरोखर तुझ्या हातून तो खून झाला असेल तर तू मान्य कर, त्याच्याकरता लागणार प्रायश्चित्त हो, आयुष्यभर पश्चाताप करत आयुष्याला तू तुझं पाप त्या पश्चातापाच्या जाळ्यात जळून जाईल. हे अतिरिक्त सांगितलेलं आहे. दुर्वास 2च गोष्टी सांगतो, 7 मिनिटं आहेत अजून. गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. गोष्टीबद्दल काही खूप नवीन सांगता येईल. कुंतीने त्यांची सेवा केली, दुर्वासाची प्रसन्न झाले, तिला तो सूर्यमंत्र दिला. आता तरुणी सुलभ कुंती राजघराण्यात राहते,
इतर वेळी सेवेला दासदासी असतीलच. सहज हा मंत्र किती प्रबळ म्हणून पाहिला. कर्णाचा जन्म झाला. कुमारी माता हा शाप नको. समाजाचं म्हणजे मळा घेऊन या किंवा चित्रते होऊ नये म्हणून त्या बाळाला मंदिरामध्ये अधिकार घालायची, त्याला मार्ग वगैरे 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 असं काही सगळं आपल्याला माहिती आहे. महाभारत दुर्वासामुळे घडलेले काम होतो. जर कुंतीला तो मंत्र दिला नसता तर कर्णाचा जन्म झाला नसता. कर्णाचा जन्म झाला नसता तर द्रौपदीच्या स्वयंवराला कर्ण गेलाच नसता. जर द्रौपदीच्या स्वयंवराला कर्ण गेला नसता तर सूतपुत्राने मला करणार नाही ते द्रौपदीने म्हटलं तर अपमान केला नसता, त्याचा अपमान झाला नसता. तर त्याचं दुःख कमी करण्याकरता दुर्योधनाने त्याला अंगदेशाचा राजा बनवला नसता आणि अंगदेशाचा राजा बनवला नसता तर संपूर्ण महाभारतात अर्जुनाशी टक्कर घेणारा एकमेव वीर होता तो म्हणजे कर्ण, जो कौरवात होतो. कारण एक दुसरं कारण दुर्योधनाकडे गेलो. महर्षी दुर्वास आपल्या शिष्यगणासह त्यांनी आपलं स्वागत केलं. बेटी मारायला वाद्यपूजा केली, सगळं सुद्धा झालं. आशीर्वाद दिले आणि दुर्योधन मुद्दा म्हणतो महाराज आमचे बंधू रानामानात आहे, आपले आशीर्वाद त्यांना मिळेल त्यांचंही भलं होईल. आता दुर्वासाला हे कळत नसेल की दुर्योधनाच्या मनात काय आहे. महर्षी अत्रीचा पुत्र आहे, अनुसूयेचा पुत्र, त्याला कळत नसेल तर यांनी जाणून आम्ही पूजेवाला आहे तर तिकडे महर्षी दुर्वास तिथे जातात. द्रौपदीचं जेवण झालेलं आहे, जेवण झालेलं आहे. ती कृष्णाला धावा करते, ताकद व्हायची आहे, नुकतं जेवण झालेलं आहे. एक शीट शिल्लक आहे, भगवान कृष्णाने तो भात जे काही शीट असेल खाऊन टाकलं. दुर्वास आंघोळीला गेलेले शिष्य त्यांना पोट भरल्याची जाणीव झाली. शिवपुराणात असं सांगतात की महर्षी दुर्वास नदीवर स्नानाला गेले आणि त्यांचं वस्त्र वाहून गेलं. त्यांचं उत्तरीय वाहून गेलं तेव्हा द्रौपदीने त्यांना उत्तर दिलं. दुर्वासाने तिला आशीर्वाद दिला की तुझी वस्त्र नसल्यामुळे लज्जास्पद परिस्थिती कधीही होणार नाही, हा मी तुला दिलेला आशीर्वाद आहे. आणि कृष्णाच्या माध्यमातून जेव्हा वस्त्र हरण होतं त्यावेळेस दुर्वासाने दिलेला आशीर्वाद द्रौपदीच्या कामी आला. या दत्ताच्या जन्माच्या अनेक कथा आहेत. त्याची मला म्हणजे असं मला वाटतं की ती कथा असावी. 5 मिनिटं. ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या तिघांची पत्नी अतिशय असूयाग्रस्त झाली की अनसूया नावाची स्त्री आहे, अत्रीची मुलगी आहे, पत्नी आहे आणि असं आहे तसं आहे तसं आहे. तुम्ही तिचं स्वत्वहरण चरित्रहरण. आता ब्रह्मा विष्णू महेश हे घरी बसलेले आहे आणि बाईच्या वरच्यावर घर चालू आहे. मग बाईने म्हटलं म्हणून जाच लागते, अशी परिस्थिती असेल का? त्यांना कळत नसेल. ज्यांनी विश्व निर्मिती केली त्याला स्त्री विहाराचं आकर्षण असेल का? ज्यांनी निर्मिती ज्यांनी केलेली आहे त्याला आकर्षण असेल. तरी एक कथा अशी सांगतात की ते 3 ऋषीच्या रूपात गेले आणि अनसूयेला म्हणाले की आम्हाला भिक्षा वाढ. अनसूया म्हणाले आतमध्ये जेवण जर करायचं आहे, जेवण जर करायचं आहे तर आतमध्ये या. आतमध्ये बोलवलं, आतमध्ये तुमचा बाप बसून आहे. महर्षी अत्री खूप हवन करतात. त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिलं की हे अशा अशा कामं लागले आहेत, काही खूप इम्पॉर्टन्स नाही द्यायचं. गंगाजल दिलं त्यांना, तू बाला करून टाक आणि मग अतिशय जे माता जशी स्तनपान मुलाला देते तसं तू दे. म्हणजे तिला नग्न पाहण्याची इच्छा हा एक जो त्यात एक निगेटिव्ह भाग कोणीतरी घातलेला असतो. त्याच्यामुळे मला असं म्हणणं आहे मराठीमध्ये संस्कृतमध्ये ग्न म्हणजे लिप्त असलेला. महाविद्यालय या विद्यापीठाशी संलग्न. दोन विविध कुळातील पुरुष आणि प्रकृती एकत्र येतात त्याला आपण म्हणतो लग्न. ज्याला काहीच लागू नाही, कुठलीच उपाधी नाही आहे, नग्न. म्हणजे मूळ स्वरूपात जितकं शुद्ध आहे तितकंच. आणि नवनाथ आपण नाथ संप्रदायाचा भाग म्हणत असतो. नाथ संप्रदायात पुरड्या भिक्षेला जास्त मानतो. कदाचित त्यांनी नग्न आम्हाला वाढ, नग्न भिक्षा म्हणजे
तुझ्या इतकंच परम पवित्र जे जे अन्न तुझ्या घरात आहे ते वाढ. म्हणून जेव्हा अत्रींना सोम, चंद्र, भगवान दत्तात्रय आणि दुर्वास अशी 3 मुलं 4 मुलं आहेत. चौथ्याचा फारसा उल्लेख त्याच्या कार्यकर्तृत्वाचा नाही, त्यामुळे त्याबद्दल यांनी आजही कितीतरी हजार वर्षापासून, मेबी लाख वर्षापासून अत्रींचा समाज सुधारण्याचा, ॲस्ट्रॉनॉमीचा जो वारसा आमच्या या समृद्ध भारत भूमीला मिळाला तो आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आजही श्री दत्त संप्रदायातून याचा वारंवार जागर केला जातो. मी असं म्हणणार नाही की बालाजी मंदिरात मला बोलायची संधी दिली, तर मला होणार बिजू 8 तारीख महर्षी अत्री 7:30. मी नागपूर होतो त्या दिवशी. विनोदाला तुम्हाला बिजू 8 तारीख महर्षी अत्री 7:30. संधी नाही, ती आज्ञा आहे. आणि आज्ञा देण्याइतकं आपण मला जवळचं समजलं की किंबहुना वर्षी अत्रींबद्दल 55 मिनिटं वेळ 5-7 मिनिटं तरी विचार करून बोलू शकेल इतकं पात्र समजलं. याबद्दल सर्वांकडे मनोभाव कृतज्ञता व्यक्त करतो. जवळजवळ 55 मिनिटं आपण माझे विचार ऐकून घेतले. सगळ्यांना शिरसाष्टांग नमस्कार करतो आणि आजच्या पुढची म्हणतो. जे चांगले कर्म करतात त्यांचं कल्याण कर, म्हणजे वाईट कर्म करतात त्यांच्याविषयी मुळीच सहानुभूती ठेवू नको. असे परखड विचार मांडणारे समाज सुधारक हा आजचा विषय होता अत्रींचा. केवळ राजघराण्यात जन्म झाला म्हणून कोणी राजा होत नाही, तर राजसत्तेवर सज्जन सात्विक असावा अशा प्रकारे विचार आजचे प्रवचनकार श्री विजयराव देशपांडे यांनी या ठिकाणी मांडले. खरं तर या ऋषी परंपरेमध्ये आपण जो पाहत आहे की अनेक ऋषींचे चरित्र आम्हाला सापडले, पण अत्रींचं असं मोठं चरित्र, दाखवून असं चरित्र सापडलं नाही. अतिशय त्रोटक माहिती, अतिशय छोटेसे काही नोट्स फक्त त्याच्यातल्या मिळाल्या आणि त्या नोट्सच्या मुद्दलावर अतिशय सुंदर 1 तासाचं प्रवचन या ठिकाणी विजयराव देशपांडे यांनी सादर केलं. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. उद्याच्या प्रवचनाचा विषय आहे महर्षी परशुराम आणि उद्याच्या प्रवचनकार आहे सौ स्वाती जोशी. तसं आपण हा सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. उद्यासुद्धा आपण या ठिकाणी 7:30च्या आधी 5 मिनिटं उपस्थित राहावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आजचा हा प्रवचन या ठिकाणी संपला असं आयोजकांच्या वतीने आहे.